छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून आज ओळखले जात आहे आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे। या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधींच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनी केले आहे। कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेली आहेत। यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून बाळकृष्णनगर वॉर्ड क्रमांक 95चा उल्लेख करता येईल। बाळकृष्णनगर वॉर्ड क्रमांक 95च्या विकासामध्ये सावे साहेबांच्या प्रयत्नातून आणि पुरवलेल्या भरघोस निधीतून मोठ्या प्रमाणात भर पडली आहे। या वॉर्डाच्या अंतर्गत असलेल्या जवळपास सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे। यामध्ये बाळकृष्ण नगर रस्ता, हनुमान मंदिराजवळील रस्ता, शिवनेरी कॉलनीतील रस्ता, गुरुदत्त नगर येथील रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा समावेश आहे। या व्यतिरिक्त बाळकृष्ण नगर येथे जिजामाता उद्यान देखील विकसित करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे कारगिल येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाप्रित्यर्थ विशेष निधीच्या माध्यमातून कारगिल स्मृतिवनासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। बाळकृष्ण नगर वॉर्ड क्रमांक 95च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून अतुलजी सावे साहेबांनी आत्तापर्यंत तब्बल 6 कोटी 23 लक्ष रुपयांचा निधी दिला आहे। तसेच या वॉर्डासाठी 90 लक्ष रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आला आहे। विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत आहेत। शांत, संयमी, मनमिळावू तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहील हा विश्वास आहेच। धन्यवाद।